पुढील बातमीकडे बातमी वर्ध्यात कराळे मास्तरांना मारहाण झाली आहे। भाजपाचे सचिन खोसे आणि कराळे मास्तरांमध्ये राडा झाला। नितेश कराळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ता आहेत आणि त्यांना मारहाण झाली आहे। तर वर्ध्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। भाजपाचे सचिन खोसे आणि कराळे मास्तरांमध्ये राडा झाला। हे दृश्य आपण पाहतोय। कराळे मास्तरांना मारहाण झाली, मात्र कराळे मास्तर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता आहेत। मतदान केंद्राबाहेरच हा राडा झालाय। वर्धा जिल्ह्यातील हा प्रकार आहे। मतदान केंद्रावरच हा राडा झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रमोद बानगुडे आपल्या सोबत जोडलेत। प्रमोद, कराळे मास्तरांना मारहाण झालेली आहे, पोलिसांनी त्यानंतर काय कारवाई केली आहे का? नक्कीच जगदीश, ज्या जे वर्धा मतदारसंघामध्ये उमरी जे गाव आहे त्या उमरी गावामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या प्रमोद, बाहेर तुम्हाला बूथ होता। तुमच्याकडून या संदर्भात माहिती घेऊच तुम्ही माझ्याशी बोलत होते। यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। बातमी पुन्हा पाहूया। वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांना मारहाण झाली आहे। भाजपाचे सचिन खोसे आणि कराळे मास्तरांमध्ये राडा झाला। नितेश कराळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ता आहेत आणि वर्धा जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडलाय। वर्धा जिल्हा मतदारसंघात हा प्रकार घडलाय। दरम्यान वर्धा शहराशेजारील उमरी मेघे येथे भाजपाचे कार्यकर्ते आणि माजी सरपंच सचिन खोसे यांनी नितेश कराळे यांना मारहाण केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्या सोबत जोडलेत। प्रमोद, नेमका हा प्रकार काय घडलाय, त्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच जगदीश, हा प्रकार उमरी मेघे मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटरच्या बाहेर घडला। दोघांची फिस्टाईल झाली। एक आहे भाजपचे नेते माजी उपसरपंच उमरी मेघेचे सचिन खोसे आणि शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ता नितेश कराळे यांच्यामध्ये बूथवरून वादावाद झाला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली। त्यानंतर लगेच ही माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली। सावंगी पोलीस प्रशासन हे घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी दोन्ही वाद करणाऱ्या दोन्ही नेत्यांना आणि दोन्ही पार्ट्यांना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि दोन्ही पार्ट्यांच्या तक्रारी नोंदवणं सावंगी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। परंतु ज्यावेळेस हा वाद झाला तो एका बूथवरून वाद झाला की 100 मीटरच्या बाहेर जेव्हा बूथ होता तर कशावरून नितेश कराळे यांनी बूथ थांबविला, त्याच्यावरून हा नेमका वाद झाला। जी प्रमोद, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहाच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।